बोरसे विधानसभा 131 ची कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली। हजारोच्या संख्येने तरुण कार्यकर्ते सिटीच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर शिरसाट फाटापासून बाईक रॅलीची सुरुवात झाली। खेड्यात गावोगावी गल्लोगल्ली सगळीकडे पिवळं वादळ घुमत होतं। राजेश पाटील यांची जीत निश्चित कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये दिसून येत होती। आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक आमदार राजेश पाटील गेल्या 5 वर्षात विकासाची कामे केल्यामुळे मतदारसंघात लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह आहे, म्हणून बाईक रॅलीच्या मार्फत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय। घरोघरी जाणं, लोकांशी संवाद साधणं, जी कामं विकासाची केलेली आहेत, जवळपास 1450 कामं विविध प्रकारची केली, त्याच्यासाठी 1000 कोटीच्या वर निधी माझ्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास 7000 कोटीची कामं केली, 50,000 कोटीची कामं प्रस्तावित आहेत। आणि या संपूर्ण वसई तालुक्यामध्ये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये शहरी ग्रामीण भागामध्ये संपूर्ण गावांसाठी विभागासाठी पाणी ची योजना मंजूर केलेली आहेत। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण घरं प्रत्येकाला पाणी मिळणार। खेडोपाडी आदिवासी समाज असेल किंवा जे काही नागरी वस्ती आहेत त्यांच्या गल्ल्यामध्ये प्रत्येक चाळवासियांना पाणी मिळणार आहे। त्याच्यामुळे मोठं कामं पाण्याचं आम्ही केलेलं आहे। रस्त्याची कामं आम्ही चांगली केलेली आहेत। अगदी येणाऱ्या काळामध्ये जवळपास 100 किलोमीटर रस्ते अपग्रेड केलेत, त्याच्यासाठी 160 कोटीचा निधी आहे। आणि जवळपास 100 किलोमीटर रस्ते हे PMGSYमधून नवीन बनवलेले आहेत, चालू कामं आहेत। त्याच्यामुळे आम्हाला हा जो प्रचार आमचा आहे हा चांगल्या पद्धतीने चालू आहे। आमचा पक्ष जो आहे लोकनेते आमदार हितेन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 35 वर्षे काम करतो। आमचे पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा नेते तेच आहेत। आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत ना हे 101 मुख्यमंत्र्यांपेक्षा सरस आहेत। आणि कोणी किती आलं, आपला स्थानिक पक्ष आहे बहुजन विकास आघाडी, त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रीय नेत्यांनी यावं लागतंय, हा आमच्या कार्यकर्त्यांचा मोठा विजय आहे। आमच्या चॅनलच्या मार्फत आपण काय आव्हान करू इच्छितो? एकच सांगेन की आपण मगाशी विचारप्रमाणे हे फक्त मोठे मोठे लोक येतात, विमानाने येतात, हेलिकॉप्टरने येतात, त्यांचा जो उत्तर भारतीय समाज इकडे राहतो त्यांच्यासाठी एक ट्रेन चालवली का? त्यांनी अजिबात चालवली नाही। त्यांच्यासाठी काय विकासाचे कामं केले, रोजगार काय दिला त्यांच्या तिकडे? जर तिकडे त्यांनी रोजगार दिला असता त्यांची बांधव इकडे आले नसते। इकडे आप्पांनी रोजगार दिलेला आहे, इंडस्ट्री आणलेली आहे। त्याच्यामुळे इथे लाखो लोक या वसई तालुक्यामध्ये राहायला तिकडून आलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यावर आहे। आम्ही त्यांना सुख शांतीचा संदेश देतो, भाईचाराचा संदेश देतो आणि सर्वांना काम देतो, कोणाला आम्ही त्रास देत नाही। त्याच्यामुळे लोक आमच्या सोबत राहतील। मानवी सेवन करता गोवर्धन बिहाडे, वसई, पालघर।